Hello students, this is our Science and Technology Part 1 class Standard 10 Chapter number 3 Chemical Reactions and Equations. In today's online class we are going to study oxidation and reduction. Okay, many types of substances give reactions called oxidation and reduction. Now let us start. Here reaction number 20. Okay, twice mg plus O2 it gives twice MgO. ही पहिली रिॲक्शन पहा. आपण ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे काय शिकत आहोत त्याच्यासाठी फर्स्ट रिॲक्शन आपण स्टडी करतोय. ट्वाइस mg प्लस O2 इट गिव्स ट्वाइस MgO. इन सेकंड रिॲक्शन means 21 reaction C plus O2 carbon plus oxygen it gives carbon dioxide. Reaction number 21. In the reaction 20 and 21 a reactant combines with oxygen, whereas in reaction 22 and 23 hydrogen is removed. पण आता ह्या फर्स्ट ज्या टू रिॲक्शन्स आहेत 20 आणि 21 याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की मॅग्नेशियममध्ये ऑक्सिजन कंबाईन होत आहे. सिमिलरली ऑक्सिजन हा कार्बन बरोबर कंबाईन होत आहे पहिल्या दोन रिॲक्शन्समध्ये. रिॲक्शन नंबर 20 आणि 21 मध्ये काय कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन इन द फर्स्ट टू रिॲक्शन्स. ओके, त्यानंतरच्या नेक्स्ट टू रिॲक्शन्स 21 आणि 23 मध्ये काय होते रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, काय होतं इथे रिमूव्ड हायड्रोजन गॅस. ओके, हायड्रोजन गॅस रिमूव्ह होताना आपण पाहत आहोत. फर्स्ट टू रिॲक्शन्समध्ये कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन, सेकंड टू रिॲक्शन्समध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन गॅस. ओके, द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन्स with oxygen or loses hydrogen to form the product is called oxidation reaction. तर मग आता ऑक्सिडेशन रिॲक्शनची इथे डेफिनेशन दिलेली आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन और लूजेस हायड्रोजन टू फॉर्म द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. ओके, ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे आता आपल्या लक्षात आलेलं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय द रिॲक्शन इन विच ऑक्सिजन कंबाईन्स ओके with the reactant and loses hydrogen from the product to form the product. म्हणजे रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन कंबाईन होणे किंवा प्रोडक्टमधून हायड्रोजन गॅस रिमूव्ह होणे असं एकत्रितपणे दोन्ही पद्धतीने आपण ही डिफिनिशन सांगू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, आता पहा पुढे नेक्स्ट पेजवरती पेज नंबर 42. Some oxidation reactions are brought about by use of specific chemical substances. For example, आता पहा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे 24th इक्वेशनमध्ये. तर इथे इथाइल अल्कोहोल CH3CH2OH. ओके, हे इथाइल अल्कोहोल आहे आणि मग याचं ऑक्सिडेशन केलं. इथे आपण पाहतोय की ब्रॅकेटमध्ये एक सिंगल ऑक्सिजन म्हणजे याला नेसेंट ऑक्सिजन असं म्हटलं जातं. ओके, इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट और H2SO4. ओके, सल्फ्युरिक ॲसिड. तर यांच्या प्रेझेन्समध्ये पोटॅशियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिडेशन केलं इथाइल अल्कोहोलचं. ओके, मग आता इथे काय होईल पहा इथाइल अल्कोहोलमध्ये 1 ऑक्सिजन वॉज प्रेझेंट इन द रिॲक्टंट बट इन प्रोडक्ट यू कॅन सी 1 ऑक्सिजन गेट ॲडेड. ओके, आणखी एक ऑक्सिजनमध्ये अजून एक ऑक्सिजन ॲड झालेला आहे कंबाईन झालेला आहे आणि ही रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट तयार झालेला आहे तो ॲसिटिक ॲसिड आहे. म्हणजे इथे ऑक्सिडेशन झालेलं आहे. हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ द रिॲक्टंट इथाइल अल्कोहोल. ओके, such chemical substances which bring about an oxidation reaction by making oxygen available are called as oxidants or oxidizing agents. पण आता इथे पोटॅशियम डायक्रोमेट ने काय केलेलं आहे की ऑक्सिडेशन होण्यासाठी सपोर्ट केलेला आहे किंवा त्याच्या प्रेझेन्समुळे ऑक्सिडेशन घडून आलेलं आहे. तर असे जे ऑक्सिजन साठी म्हणजे ऑक्सिजन तयार होण्यासाठी जे काही सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो ऑक्सिडंट्स असं म्हणतो किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स असं त्यांना म्हटलं जातं. ओके, तर इथे K2Cr2O7 आर द इज द ऑक्सिडंट. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडायझिंग एजंट. इथे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा केमिकल सबस्टन्स ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता इथे डू यू नो तुम्ही रीड करा नंतर. त्यानंतर पुढे आहे यूज युअर ब्रेन पॉवर. ओके,
तर यूज युअर ब्रेन पॉवर बऱ्यापैकी या वर्षीच्या सिलेबसमधून रिड्यूस झालेलं आहे, डिलीट झालेलं आहे. तरी पण इथे आपण जी रिॲक्शन आहे ती पाहणारच आहोत, स्टडी करणारच आहोत. ओके, तर आपण इथे स्टार्ट करूया. रिॲक्शन ट्वाईस केम NO4 पोटॅशियम म्हणजे इथे KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. ओके, हे दिलेलं आहे. प्लस 10 FeSO4 आयन सल्फेट plus H2SO4 sulfuric acid. It gives potassium sulfate K2SO4 plus manganese sulfate MnSO4 plus Fe2SO4 thrice. ओके, अँड प्लस 8H2O. आता पहा, ही रिॲक्शन आपल्याला काही लर्न पार्ट करायची गरज नाही. छोट्या छोट्या ऑक्सिडेशन रिडक्शनच्या रिॲक्शन्स तुम्ही लर्न करा. पण आता इथे समजून घेण्यासाठी या रिॲक्शनमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की FeSO4 इथे जे FeSO4 आहे ॲट द रिॲक्टंट साईड, आणि तेच FeSO4 प्रोडक्ट साईडला जर आपण पाहिलं तर हे SO4 3 टाइम्स आहे. ओके, 3 टाइम्स मल्टिपल ऑक्सिजन आहे. ओके, म्हणजे इथे ऑक्सिजन जो होता तो काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. ऑक्सिजनच्या नंबर्समध्ये इन्क्रीज झालेले आहेत नंबर ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणजेच आपण काय म्हणूयात की FeSO4 इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू Fe2SO4 थ्राईस. ओके, इट मीन्स ऑक्सिडेशन ऑफ FeSO4 टेक्स प्लेस. इथे कोणाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तर FeSO4चं. इथे पहा क्वेश्चन विचारलेला आहे, विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय पोटॅशियम परमॅंगनेट. पोटॅशियम परमॅंगनेटमुळे कोणता सबस्टन्स ऑक्सिडाइज झालेला आहे तर FeSO4, बिकॉज नंबर ऑफ ऑक्सिजन इन्क्रीज्ड. ओके, इन टू द प्रोडक्ट. आता हे कसं ॲक्च्युली झालेलं आहे पहा, Fe प्लस SO4 2-. ओके, इट गिव्ज Fe3 प्लस 3SO4 2-, म्हणजे इलेक्ट्रॉन इथे काय झालेलं आहे, रिड्यूस झालेला आहे. ॲडिशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन अँड इलेक्ट्रॉन गेट रिमूव्ड. ओके, द नेट चेंज टेकिंग प्लेस इन द अबव कन्वर्जन इज शोन बाय द नेट आयनिक रिॲक्शन ॲज शोन बिलो. ओके, नेट आयनिक रिॲक्शन पहा, इथे Fe2 प्लस इट गिव्स Fe3 ओके, फेरिक अँड फेरस अँड फेरिक. इकडे Fe2 प्लस म्हणजे फेरस आणि Fe3 म्हणजे फेरिक. तर दिस नेट आयनिक रिॲक्शन रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन ब्रॉट अबाउट बाय पोटॅशियम मॅग्नेट. ओके, परमॅग्नेट. व्हेन फेरिक आयन इज फॉर्म्ड फ्रॉम फेरस ओके आयन, द पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज्ड बाय 1 unit. while this happens the ferrous आयन लुजेस 1 इलेक्ट्रॉन. पहा इथे काय होतं आहे की जो फेरस आहे तर तो आयन काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन लूज करतोय. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड अ न्यू डिफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन, दॅट इज ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 और मोर इलेक्ट्रॉन्स. पहा आता ऑक्सिडेशनच्या आपल्याकडे किती डिफिनिशन्स तयार झालेले आहेत. तर नंबर 1, ऑक्सिडेशन इज कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन इन द रिॲक्टंट. ओके, रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होणे म्हणजे ऑक्सिडेशन. आणखी दुसऱ्या पद्धतीने कशी सांगता येईल ऑक्सिडेशनची डिफिनिशन, ऑक्सिडेशन इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम द प्रोडक्ट. प्रोडक्टमधून हायड्रोजनचं रिमूव्हल होणे म्हणजेच ऑक्सिडेशन असं पण म्हणता येतं. आणि आता थर्ड डिफिनिशन आपल्याला मिळालेली आहे, ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन्स. 1 or more इलेक्ट्रॉन्स लूज करणे म्हणजे ऑक्सिडेशन. ओके, आता पुढे पहा पेज नंबर नेक्स्टवरती 43 वरती, कॅन यू टेल. ओके, तर आता इथे लुक ॲट द केमिकल इक्वेशन नंबर 6. आता ते राहू द्या, म्हणजे इथे कॅन यू टेल वगैरे असं तुमच्या सिलेबसमध्ये नाहीच आहे. तर ते डिलीट झालेलं आहे या वर्षीच्या सिलेबसमधून. तर आपण पुढचा पॉईंट घेऊयात. वेन हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर ब्लॅक कॉपर ऑक्साईड. ओके, इथे कॉपर ऑक्साईड कसला कलर असतो कॉपर ऑक्साईडचा, ब्लॅक कॉपर ऑक्साईड. ओके, रेडिश म्हणजे ह्या ब्लॅक कॉपर ऑक्साईडवरून जर हायड्रोजन गॅस पास केला तर काय होईल, रेडिश कलर्ड लेअर ऑफ कॉपर इज फॉर्म्ड. तर तिथे कॉपरचा रेडिश कॉपर हा रेड कलरचा आपण समजतो, ब्राऊन रेड कलर. ओके, तर रेडिश कलरचा जो कॉपर आहे तर त्याचा लेअर फॉर्म होईल. ओके, विच इज द रिडक्टंट इन दिस रिॲक्शन. तर हा रिडक्टंट आहे या रिॲक्शनमध्ये, अँड विच रिॲक्टंट हॅज अंडरगोज रिडक्शन. ओके,
जस्ट वेट स्टुडंट्स. हां, आता हे आपण ऑक्सिडेशन स्टडी केलेलं आहे. ओके, आता रिडक्शन आपण स्टडी करत आहोत. आता या रिॲक्शनमध्ये पहा, इन दिस रिॲक्शन अँड ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम CuO कॉपर ऑक्साईड. पहा इथे कॉपर ऑक्साईडमधून इथे ऑक्सिजन रिमूव्ह झालेला आहे. विच मीन्स दॅट रिडक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड टेक्स प्लेस. इथे काय झालेलं आहे, कॉपर ऑक्साईडचं रिडक्शन झालेलं आहे. वेअर ॲज हायड्रोजन मॉलिक्यूल टेक्स अप oxygen atom and water is formed meaning oxidation of hydrogen takes place. पहा आता इथे हायड्रोजनचं काय प्रोडक्टमध्ये तयार झालेलं आहे, वॉटर. तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, पण कॉपरचं रिडक्शन झालेलं आहे. द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट and the oxidant is reduced by the reductant. Due to these characteristics of the reduction and oxidation reaction, a single term redox reaction is used in place of the two terms redox reaction. Redox म्हणजे काय, तर रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. ओके, म्हणजेच रिडॉक्स. पहा आता परत एकदा इथे लक्षात ठेवा रिडक्शनची डिफिनिशन. ओके, हे कॅन यू टेल आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, पण त्याच्या खालचा पॅरेग्राफ आपण इथे लक्ष द्या. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन. ओके, अशी केमिकल रिॲक्शन की ज्याच्यामध्ये रिॲक्टंट हायड्रोजन गेन करतो. म्हणजे अगोदरच्या रिॲक्शनमध्ये कसं ऑक्सिजन कंबाईन व्हायचा, तसं इथे हायड्रोजन कंबाईन होणारी रिॲक्शन, अशी रिॲक्शन की ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटमध्ये हायड्रोजन कंबाईन होतो, दॅट रिॲक्शन इज नथिंग बट द रिडक्शन रिॲक्शन. सिमिलरली reactant loses oxygen to form product, it is called reduction reaction. रिॲक्शन मध्ये काय होतं ह्या की जो रिॲक्टंट आहे तो लूज करतो ऑक्सिजनला. ओके, आणि गेन करतो इलेक्ट्रॉनला. ओके, प्रोडक्टमध्ये. सो द सबस्टन्स दॅट ब्रिंग्स अबाउट रिडक्शन इज कॉल्ड रिडक्टंट और रिड्यूसिंग एजंट. ओके, तर आता इथे तुमच्या लक्षात आलं व्हॉट इज मीन बाय रिडक्शन. रिडक्शन इज द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन. ओके, किंवा असं पण आपण म्हणू शकतो की द रिॲक्शन इन विच गेनिंग ऑफ. आता इथे आपण इलेक्ट्रॉनच्या बाबतीत काय सांगितलं होतं, तर ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. तर आता इथे काय सांगावं लागेल, रिडक्शन इज गेनिंग वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. ओके, हे आपण इथे सांगू शकू रिडक्शनची रिॲक्शन. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन यांची रिॲक्शन तुम्ही कंपॅरेटिव्हली जर स्टडी केला, म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन टाईप, तर ते जास्त तुम्हाला उपयोगी ठरेल. तर तुम्ही तसा तो स्टडी करा. देन नेक्स्ट पॉईंट वी हॅव स्टडीड इज द रिडॉक्स रिॲक्शन. रिडॉक्स मीन्स द रिॲक्शन इन विच बोथ रिडक्शन ॲज वेल ॲज ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोन्हीही प्रोसेसेस ज्या रिॲक्शनमध्ये होतात ती कोणती रिॲक्शन असते, रिडॉक्स रिॲक्शन. ओके, म्हणजेच इथे काय झालेलं आहे, कॉपरचं रिडक्शन झालेलं आहे, पण हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. सो इट इज रिडॉक्स रिॲक्शन. नाऊ हिअर सम रिॲक्शन्स आर गिवन बिलो. हायड्रोजन सल्फाईड ट्वाइस H2S प्लस सल्फर डायऑक्साईड SO2 इट गिव्स थ्राईस S. पण आता इथे काय झालं बरं, SO2चं सल्फरमध्ये कन्वर्जन. म्हणजे काय झालं, ऑक्सिजन एक लूज झाला. ओके, लूजिंग ऑफ ऑक्सिजन किंवा रिड्यूस, ऑक्सिजन निघून गेला, रिमूव्ह झाला. आणि हायड्रोजनचं काय झालं इथे H2Sचं, तर H2O म्हणजे हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन कंबाईन झाला. म्हणजे इथे काय झालं या रिॲक्शनमध्ये, H2S कन्वर्ट इन टू ट्वाईस H2O. सो हिअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. इथे ऑक्सिडेशन झालं आहे, पण SO2चं कन्वर्जन थ्राईस Sमध्ये झालं आहे. म्हणजे सल्फर डायऑक्साईडचं कन्वर्जन सल्फरमध्ये झालं आहे, म्हणजे ऑक्सिजन लूज झालेला आहे. म्हणजेच इथे रिडक्शन झालेलं आहे. फर्स्ट म्हणजे एका रिॲक्शनमध्ये म्हणजे सेमच रिॲक्शन, पण एका सबस्टन्सचं रिडक्शन आणि दुसऱ्या सबस्टन्सचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजे अशी प्रकारची रिॲक्शन जी आहे ती रिडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं जातं. सिमिलरली द नेक्स्ट रिॲक्शन मॅंगनीज ऑक्साईड, MnO2चं कन्वर्जन MnCl2 झालं, म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईडमधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला. तसंच HCl मध्ये हायड्रोजनमध्ये ऑक्सिजन ॲडअप झाला. ओके, आणि क्लोरीन निघून गेला. म्हणजेच इथे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं ऑक्सिडेशन झालं,
ओके, इथे काय झालं, ऑक्सिडेशन झालं बिकॉज कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन झालं आणि MnO2 मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला. ऑक्सिजन रिमूव्ह होणे म्हणजे रिडॉक्स रिॲक्ट, म्हणजे सॉरी काय, रिडक्शन. इथे रिडॉक्स नाही, इथे काय म्हणणार, रिडक्शन. ओके, तर तुमच्या लक्षात येतंय का, व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऑक्सिडेशन मीन्स कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन इन रिॲक्टंट अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम द प्रोडक्ट. ही झाली ऑक्सिडेशनची म्हणजे डिफिनिशन. आणि रिडक्शनची डिफिनिशन काय, की कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन इन कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन इन रिॲक्टंट अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इन प्रोडक्ट, असं. किंवा व्हाईस वर्सा, म्हणजे सॉरी, हे रिडक्शन झालं. पण आता काही रिॲक्शन्स अशा असतात की ज्याच्यामध्ये दोन्हीही गोष्टी घडून येतात, ऑक्सिडेशन पण होतं, रिडक्शन. ऑक्सिडेशन लक्षात आलं, कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. रिडक्शन म्हणजे काय, की रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच रिडक्शन रिॲक्शन. तर आता इथे पहा, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन, व्हॉट इज मीन्ड बाय रिडक्शन? रिडक्शन मीन्स गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे काय, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ही पण डिफिनिशन तुम्ही सांगू शकता. तर ह्या 2-3 डिफिनिशन तुम्ही लर्न करून ठेवा. ऑक्सिडेशनची डिफिनिशन, रिडक्शन्सची डिफिनिशन, त्याचे एक्झाम्पल्स, 2-2 एक्झाम्पल्स, आणि रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय तेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2 प्लस बाय रिडक्शन Fe3 प्लस बाय मेकिंग यूज ऑफ द सिम्बॉल E मायनस. तर इथे तुम्हाला दिलेलंच आहे, पेज नंबर किती वरती आहे, हां इथे ऑक्सिडेशनमध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही त्याच्यावरून ती रिॲक्शन तयार करून लिहू शकता. ओके, then think about it. The luster of the surface of the aluminum utensils in the house is lost after a few days. ॲल्युमिनियमची जी भांडी असतात आपल्या घरामध्ये, किचनमध्ये, तर काही दिवसानंतर त्याच्यावरची चकाकी कमी होते, लस्टर कमी होतं. व्हाय डज दिस हॅपन? हे का होतं? असं कशामुळे होतं? तर ते करोजनमुळे होतं. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू स्टुडंट्स.